हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर खूप दिवसांनी मी आता हे घेतलेलं आहे, परत फूड ब्लॉगिंग करायला सुरुवात केलेली आहे. सो आज मी चिकन बिर्याणी बनवते आणि कोलंबी मसाला बनवते. ही साफ करूनच मी आणलेली होती कोळणीकडून. तर हिला स्वच्छ छान अशी धुतलेली आहे आणि चिकनला पण छान धुतलेलं आहे. आता चिकनला मॅरिनेट करणार आहे आणि ह्याच्यासोबत चिकन लॉलीपॉप पण बनवणार आहे, कुरकुरीत असे. तर ते आलेले नाही आहेत, ऑर्डर केलेले आहेत, ते येणार आहेत. तर आता ह्याला मॅरिनेशन करायचं आहे. तर मी मॅरिनेट करायला काय काय लावते ते चला बघूयात आपण. ह्याच्यात पहिला मी हा मसाला टाकते. हा घरगुती मसाला आहे जो मी घरात बनवलेला आहे. त्याच्यानंतर ही आलं लसणाची पेस्ट आहे. आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि मिरचीसुद्धा घेतलेली आहे मी. जी हिरव्या मिरचीची टेस्ट येते ना, ती मसाल्याने नाही येत बिर्याणीला. त्याच्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करा हिरवी मिरची वाटणामध्ये घेऊन. त्याच्यानंतर चिकन मसाला आहे. हा मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरते, तो आहे. त्याच्यानंतर मीठ इम्पॉर्टंट आहे, मीठ टाकायचं आहे. आणि याला छान मॅरिनेट करायचं आहे. हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर दही टाकायचं आहे. दही आधीच नाही टाकायचं, कारण दही जर आधीच टाकलं तर मसाला तो चिकनला व्यवस्थित कोट नाही होत. त्याच्यामुळे दही मसाला लावल्यानंतर मग हे टाकून मिक्स करायचं आहे. ॲक्च्युली दिराचं माझ्या लग्न ठरलेलं आहे. सो ते इकडेच राहतात, म्हणजे आम्ही एकत्रच राहतो. सो पण तरीसुद्धा केळवण म्हणून एक खास बेत त्यांच्यासाठी, त्यांच्या आवडीचा केलेला आहे आज मी. तर कसं होतं आहे, लेट्स सी. हे दहीसुद्धा मी घरातच लावलेलं आहे. आणि हे आता आहे ना, अर्धा ते 1 तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात आपण. आणि त्याच्यानंतर बिर्याणी बनवायला घ्यायची. हे लॉलीपॉपसाठी मी पीस मागवलेले आहेत आणि हे बिलकुल पण फ्रोझन नाही आहेत. जिथून मी नेहमी चिकन घेते तिथून मी मगाशी चिकन आणताना त्या काकांना सांगितलेलं की मला लॉलीपॉपचे पीस हवेत. तर त्यांनी सांगितलेलं की अर्धा 1 तासात मिळतील म्हणून. तर त्यांनी हे आणून दिलेले आहेत. मी अर्धा किलो आणलेले आहेत. त्याच्यात आरामात म्हणजे मला तर वाटते 15-20 तर बसलेच असतील. छान असे फ्रेशच देतात ते चिकनसुद्धा. आणि आता मला लॉलीपॉप मी पहिल्यांदा घेतले तिथून हे पीस, तर छान दिलेले आहेत त्यांनी. तर आता ह्याला पण मी मॅरिनेट करते. जसं बिर्याणीला केलं मॅरिनेट, तसंच फक्त मसाला वाटण आहे. त्याच्यात पुदिना घ्यायचा नाही आहे. हिरवा मसाला जो मी वाटलेला होता त्याच्यात पुदिना नाही घ्यायचा आहे. आणि बाकी सेम तसंच मॅरिनेट करायचं आणि बिर्याणी मसाला न घेता मॅरिनेट करून ठेवणार आहे. आता मी कोलंबी मसाला बनवायला घेतला. त्याच्यासाठी तेल टाकलं आहे मी. 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. ॲक्च्युली मी तेल कमी टाकते, पण असं काही कार्यक्रम वगैरे असेल तर मी जास्त तेल वापरते. आणि कोलंबी मसाला हा जास्त तेलातच छान लागतो. त्याच्यात मी तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची टाकली आहे, लसूण टाकला आहे. लसूण ठेचून टाकायचा, कापून वगैरे नाही टाकायचा आणि मिक्सरला लावून पण नाही टाकायचा. ठेचल्यामुळे छान चव येते. ॲक्च्युली ना बाहेर पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे बाजूचा पावसाचा आवाजसुद्धा येऊ शकतो. तुमच्या इथे पडतोय का पाऊस? नक्की कमेंट करून मला सांगा ते. असं गडगडतं बाहेर, इतकं असं वाटतं की पावसाळा सुरू झाला. आणि काल रात्रीसुद्धा पाऊस पडला इथे मुंबईमध्ये, आणि परत आज सकाळीसुद्धा पाऊस पडला, आणि आत्तासुद्धा दुपारीसुद्धा पाऊस पडतोय. काय समजतच नाही काय पावसाने केलं आहे, पण थंडावा आलेला आहे वातावरणात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला टाकायचा आहे. तुमच्या चवीनुसार तुम्ही मसाला टाका. ह्याच्यात थोडंसं मी नॉनव्हेजमध्ये हिंग टाकते आणि हळद एकदम थोडीशीच टाकायची आहे, कारण कालवणाला असं रंग आहे ना, तो लाल यायला पाहिजे. त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकते.
आणि थोडीशी हळद मी लावली होती. जेव्हा कोलंबी साफ केली तेव्हा मीठ आणि हळद लावून ठेवली होती थोडा वेळ. आता वाफेवर पाणी ठेवायचं आणि कोलंबी कमी गॅसवर शिजून द्यायची 5-10 मिनटं. एका वाफेत कोलंबी शिजते. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू. तेल टाकून घेते मी. जवळपास 5 चम्मच मी तेल टाकते. म्हणजे छोटे चम्मच असतात ना 5, तेवढं तेल टाकते. तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटरसुद्धा वापरू शकता. पण ॲक्च्युली मी नॉनव्हेज बिर्याणी करताना म्हणजे चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी करताना मी तेलच वापरते. तूप किंवा बटर नाही वापरत. तेल गरम झालेलं आहे. त्याच्यात खडे मसाले टाकायचे आणि उभी चिरलेली हिरवी मिरची, आता ह्याच्यामध्ये बारीक पातळ उभा टाकलेला कांदा टाकते मी. कांदा तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आपल्याला. कोलंबी शिजलेली आहे आपली. कलर पण किती छान आलाय बघू शकता. आता मी थोडंसं पाणी टाकणार आहे. मला थिक ग्रेव्ही असते ना तसं बनवायचं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता टॅमॅटो टाकून घ्यायचा. तुम्ही टॅमॅटोच्या ऐवजी चिंच किंवा कोकम आगर वगैरे टाकू शकता. पण मी ॲक्च्युली टॅमॅटो प्रेफर करते. छान लागतो टॅमॅटो टाकल्याने आणि थोडी असं थिकनेस पण वाढतो. त्यामुळे मी टॅमॅटो प्रेफर करते. परत एक वाफ काढून घ्यायचे कमी गॅसवर. बाजूला कांदा मी शिजतच ठेवलेला आहे. थोडा वेळ लागेल पण होतो लवकर. मीठ टाकून सुद्धा लवकर होतो. त्याच्यात मी गरम मसाला टाकते. गरम मसाला पण मी घरातच बनवलेला आहे, त्याच्यामुळे तो थोडा झणझणीत आहे म्हणून थोडासाच टाकला. आता काळं खोबरं टाकायचं. छान 2 मिनटं फक्त गॅसवर ठेवायचं आहे. कमी गॅस करूनच ठेवायचं. झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे. वरतून कोथिंबीर टाकायची छान आणि मिक्स करून घ्यायचं. तर तयार आहे आपला कोलंबी मसाला. कांदा छान असा परतून झालेला आहे. आता ह्याच्यात मी टॅमॅटो फक्त 2च घेतलेत मीडियम साईजचे, कारण दही टाकलेलं आहे. जास्त आंबट नको व्हायला म्हणून मी 2च टॅमॅटो घेतलेले आहेत. टॅमॅटो छान परतून घ्यायचा. टॅमॅटो छान असं परतून झालेला आहे. आता याच्यात चिकन टाकते मी.
चिकन जे आहे ते 50% शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे. हे मी भाताचंच जे म्हणजे राईस जो स्ट्रेन केला, राईसचंच जे पाणी असतं ना तेच ठेवलेलं आहे वरती भाताच्या. आता एक वाफ काढून घेतलेली आहे मी चिकनला आणि भात म्हणजे राईस मी बिर्याणीचा हा ऑलरेडी शिजवून ठेवलेला आता त्याच्यात टाकून घ्यायचं आहे. त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची थोडीशी. बिर्याणीला दम देण्यासाठी मी इथे नारळाची करवंटी असते ती गरम केली आहे, त्यांना थोडंसं पेटवून घेतलेलं आहे. त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि हा गरम मसाला टाकायचा आहे आणि त्याला पटकन झाकण लावून घ्यायचं आणि वरती वजन काहीतरी ठेवायचं. मग छान असा दम लागतो बिर्याणीला आणि टेस्ट पण छान येते. आणि 20 मिनटं कमी गॅसवर छान गॅसवर ठेवायची आहे आपल्याला. चिकन पण व्यवस्थित शिजलं जातं आणि नंतर मग आपली बिर्याणी रेडी होईल. जेवायला बसण्याआधी मी छान गरम गरम तेलामध्ये लॉलीपॉप तळून घेतले. गरम गरम लॉलीपॉप असतात त्यांचा कुरकुरीतपणा पण छान वाटतो खाण्यासाठी, त्यामुळे मी आयत्या वेळेसच तळायचे ठरवले आणि पटापट मी लॉलीपॉप तळून घेतले आणि जेवणाची तयारी केली. सगळं जेवण ऑलरेडी माझं झालेलं होतं, फक्त लॉलीपॉप तळायचे होते. छान ताट सजवलं आणि ताटाभोवती रांगोळी वगैरे काढली. आणि ही जर लॉलीपॉपची रेसिपी तुम्हाला डिटेलमध्ये हवी असली तर नक्की मला कमेंट करा. त्यानंतर मी ताटाभोवती फुलांची रांगोळी काढली थोडीशी आणि त्याच्यानंतर भाऊंना मी ओवाळलं आणि त्यांचं गोड कौतुक इन शॉर्टमध्ये करायचं असं केळवण म्हणजे. त्याच्यामुळे मी मग ते ओवाळलं वगैरे त्यांना आणि त्याच्यानंतर मग त्यांना जेवायला सांगितलं, सगळं टेस्ट करायला सांगितलं. त्यांनासुद्धा खूप छान म्हणजे टेस्ट वाटली, त्यांनी रिव्ह्यू पण दिला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा तुम्ही. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.